श्रीकांतजी गोणे साहेब यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे। भाई मडवी साहेब आपणास देखील विनंती आहे। मॅचला होती सुरुवात। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। बिंदास आणि रवी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉलवर भिरकाव देण्याचा प्रयत्न। सेकंड सेमीफायनलची सुरुवात झाली आहे दमदार। चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे सीमा रेषा पार चौकार 4। चौकार पाहायला मिळालाय। बिंदासच्या बॅट मधून कौसुबर पहिल्या चेंडूवर हल्ला येतो मात्र चढवला जातोय। गोलंदाज सज्जोई षटकातील पुढचाही बॉल हाही उचलला गेलाय। बिंदासच्या बॅट मधून निघाला होता चेंडू। कदाचित क्षेत्ररक्षक तिथे निमित्त ठरलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6। की निमित्त ठरला इथे मात्र हा खेळाडू या षटकाराला। धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावत असताना 10 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कौसुब इथून मात्र सजोई षटकातील पुढचाही बॉल सरळ बॅटनं हा चेंडू उडवला गेलाय। फटका फसण्याची शक्यता आता मात्र चूक होणार नाहीये। विकेटचं पतन फलंदाज बाद। तंबूच्या आशयाला बिनधास्त असणे जलबादच्या स्वरूपात। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच धीरज तांदळेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे विकेटचं पतन झालंय। फलंदाज बाद होताना आपण पहिला बिंदास पण एक काम चांगलं केलं। 10 धावा वैयक्तिक स्वरूपात बनवल्या गेल्या आणि सुरुवात एक दमदार करून संघाला दिली गेली आणि त्यानंतर परतलाय इथून मात्र तंबूच्या आश्रयाला। धीरज तांदळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। नक्कीच शिवसेना शाखा प्रमुख पुंडास स्वप्नीजी पाटील साहेब यांच्या अनगाव टीमसाठी शुभेच्छा येतात आणि आयोजनासाठी आणि संपूर्ण आमच्या या कॉमेंट्री बॉक्ससाठी सुद्धा शुभेच्छा येतात। थँक्यू सो मच। आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत। यावेळेस चेंडू निघून चाललाय। धीरज नाही बिंदास लसण्यासारखी केली गेली इथून मात्र सुरुवात चौकार 4। बस सरांचा हात आला की समजायचं गाणं स्टॉप। चौकार आपल्याला पाहायला मिळाला। चौकाराच्या बढतीने धावसंख्या 14 या अंकावर धाव पोहोचत असताना आपण पाहताय पुढचाही बॉल हाही चाललाय हवाई सफर करत स्वतःच्या अंदाजानं स्वतःच्या स्टाईलनं स्ट्रोक केला गेलाय कन्वर्ट। धीरजच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार 6। नक्कीच षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं। षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 20 या अंकावर आणि नक्कीच इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं। शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब
इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य पंच थांबायचे 2 मिनिटं. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेबांचं शुभागमन झालंय. शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेब, महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि त्यांच्या समवेत मयूरदादा चौधरी सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. वेलकम मयूरदादा, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच याही वेळेस मयूरदादा आणि श्रीकांतदादा यांच्या स्वागतासाठी पाहायला मिळतोय आलेला इथे मात्र दमखम दाखवणारा चौकार 4. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्त्यंत धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 24-24. चला मित्रांनो, जमू नका. टीम जय संतोषी माता अग्रीपाडा संघ आम्ही विनंती करतोय, आपण जमू नका. चला, जर इथे मात्र आग्रीपाडा संघाचे समर्थक फॅन्स इथे पोहोचले असतील तर एकदा जोरदार आवाज होऊन द्या. फॅन्स नाही येत वाटतं. नक्कीच षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24-24 या अंकावर धावफलक. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. इथून मात्र सज्ज होतं षटकातील पुढचा बॉल. यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. अनेक प्रेक्षक राजा इथे मात्र उपस्थित झालेला आहे. अनेक संघाचे पाठीराखी इथे मात्र पोहोचलेले आहेत. पहिलाच बॉल निर्धावाच्या स्वरूपात इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जयला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय इथून मात्र सज्ज होत आहे. षटकातील पुढचा बॉल उचलला गेलाय चेंडूला. फटका फसण्याची दाट शक्यता. इथे मात्र झेल. विकेटचं पद्धत फलंदाज बाद. तंबूच्या आशेला बचाव. हे मला कशाला बागनीला बाई कशाला बागनीला कशाला बागनीला बाई कशाला बागनीला हे नारळी बागनीला बाई नारळी बागनीला. क्या बात आहे. सरांनी विकेटही दर्शवलं गेलं आणि त्यांच्या फॅन्सला हाय सुद्धा केलंय. इथे मात्र आपण पाहत आहे विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक दाखल होत असताना आपण पाहताय. विवेक शेळके हा खेळाडू दाखल होतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 24 धावा इथे मात्र कन्वर्ट झाल्या होत्या. दुसऱ्या षटकाला ज्या पद्धतीनं शुभारंभ झाला जयच्या मार्फत, तिथून मात्र विकेटचं पतन आणि थोडंसं धावसंख्या रोखायला आता मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू. गोलंदाज सय्या. ओहो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय चांगला चेंडू. कदाचित शरीराचा वेध. ओके, लेग बायच्या स्वरूपातली एक धाव पंचांनी दर्शवली गेली आहे. क्या बात आहे. सावकाश, हात चुकता कामा नाही. लेग बायच्या स्वरूपातली एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. इथून मात्र 25-25 या अंकावर धावफलक. डान्सिंग अंपायर महादेव ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो हो, पुढचाही बॉल. यावेळेस ज्या धीरजनं आधीच्या षटकामध्ये अटॅक हल्ले चढवले होते त्या धीरजला थांबा दर्शवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. निर्धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहता. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा धायचं होतं आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर काय, हुकी हुकी डाव दे चा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पंचांची ॲक्शनची रिॲक्शन इथून मात्र आमचे फॅन्स सुद्धा करताना पाहायला मिळतात. अनगावचे फॅन्स आहेत. पंचांची थोडीशी ॲक्शन त्यांच्याही मार्फत पाहायला मिळते. डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. थांबा थांबा दर्शवला जातोय. इथून मात्र आपण पाहताय शरीराचा वेध घेतलं जातं या चेंडूनं आणि षटक संपत. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या चेक स्थिरावत असताना आपण पाहताय 25-25. 25 धावा.
तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आपण करतोय. शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि या ऐतिहासिक शिवभूमीला ज्यांनी खरं तर छत्रपतींचं पहिलं मंदिर बांधण्याचा इतिहास ज्या व्यक्तिमत्वांनी घडवला आहे त्याच कमिटीतील एक प्रमुख पदाधिकारी आदरणीय श्रीकांतदादा गायकर यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय. आदरणीय सन्माननीय सौरभजी भोईर यांच्या वतीनं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्या वतीनं इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. तथा त्याच्यास एक गोष्ट आवर्जून सांगेन की नव्या दमाचा नवा सितारा आहे सामाजिक क्षेत्रातला आदरणीय मयूरदादा चौधरी. माणूस की काय असते ना कदाचित त्या शिवमंदिरावर गेल्यावरच कळतं. येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीनं विचारपूस करून आणि अगदी इत्थंभूत त्याला लागणारी सेवा सुविधा किंवा त्याची विचारपूस करण्याची म्हणजे पिताश्रींकडून जो समाजसेवेचा वसा आदरणीय मयूरदादा चौधरींनी घेतला आहे त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार होतोय. आदरणीय सन्माननीय राजूभाऊ चौधरींनी जी संस्कृती किंवा जे संस्कार दिलेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अगदी त्याच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी ही व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद आदरणीय मयूरदादा चौधरी आणि श्रीकांतदादा गायकर, आपण इथं आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र थांबवायचं नाही. हे मनामध्ये बांधलं असताना फटका कन्वर्ट केला गेला तोही फसला. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. तुम्ही येता का माझी ताईला भेटाया तुम्ही येता का सध्या तरी विवेक म्हणालाय मी निघालो आणि मैदान सोडत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तांदळे दाखल होत असताना आपण पाहत आहे. सध्या तरी धीरज तांदळे आणि प्रतीक तांदळे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये NR बोरपाडा संघाकरिता काम करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही स्थिर स्थावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 या अंकावर जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. तो चेंडू आहे ज्याच्यावर आधीच्या याच्यामध्ये षटकार चौकार गेलेत. त्यामुळं वेळ जास्तीचा घेऊ नका, अजूनही फायनल खेळवायची आहे. पाच चेंडूचा खेळ शेष राहतोय. पंचांनीही दर्शवले गेले. यष्टिरक्षण ही आपण बघितलं तर एक आज्ञावेगळ्या पद्धतीने यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्टिरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा फास्ट. टीम जय संतोषी माता अग्रिवाडा संघ घाई करा प्लीज. गोलंदाज ट्रॅकवर पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय. पंचांचा ऑफिशियल इशारा येणं बाकी. इथे मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. नक्कीच लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. याच कारणासाठी थोडंसं यष्ट्यांच्या जवळ क्षेत्ररक्षण इथून मात्र केले गेलंय किंवा क्षेत्ररक्षक तिथे यष्टिरक्षक मात्र पोहोचलाय. याचं कारण सध्या तरी इथे मात्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. चला कदाचित मग 3 षटकांचं हे सत्र आहे ते कुठेतरी अजूनही कमी करावं लागेल. जय संतोषी माता केबल नेटवर्क यांकडून जितेश करिता 200 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज ट्रॅकवर जितेन पुन्हा एकदा सज्जोई षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन. चला घाई करा फास्ट. बॅटर आपण सुद्धा रेडी व्हा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल अंकित झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. 1 ते 2 सेकंदाची केली गेलेली चुकी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करत असते आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धाब्याच्या बढतीनं 27-27 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय.
3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा जितेन सज्ज होईल. पुढचा बॉल उचलला गेलाय. यावेळेस चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. गडुलाचं पाणी तू कसं गडुलाचं पाणी गडुलाचं पाणी गडुलाचं पाणी तू कशाला ढवलीला नागाच्या बिलाला तू ढवलीला नागाच्या बिलाला मैदानाच्या आतमध्ये सुद्धा वेगळा पाहायला मिळतोय. आपण पाहताय षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 33 या अंकावर धावफलक जाऊन 33 या अंकावर पाहायला मिळालं. यावेळेस दमछाक होताना पाहायला मिळाली आहे. पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. पंचांचा निर्णय अंतिम आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि श्रीकांतजी गायकर साहेब रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. मयूरजी चौधरी साहेब आपण सुद्धा उपस्थित झालात. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. धावबादच्या स्वरूपात 1 धाव घेतली गेली आणि दुसरी धावसंख्याचा प्रयास करत असताना बाद होताना पाहायला मिळाला. 34 या अंकावर धावफलक सध्या ते जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आलेल्या सर्व मान्यवरांचं. थँक्यू सो मच. चला लास्ट टू गो. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. केतन म्हात्रे यांच्याकडून जितेनला 200 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. केतनजी म्हात्रे नावामध्येच ब्रँड आहे. केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल होता. अंतिम चेंडूवर प्रहार करतायत. इथून मात्र सिंगल अंकित होती. या डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावेची जोखीम पत्कारली गेली आहे. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयास इथून मात्र होणारच नाहीये असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. कारण तिथपर्यंत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक संपलं. इथून मात्र क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता. पार होईल का ऐकवण्याकरिता कमेंट्री बॉक्स मध्ये करूया. चेंज जॉईन होतील तुमच्या समयात निखिल जिवाके सर. आदरणीय गणेशजी पाटील आणि मनीषजी पाटील दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथं सहर्ष स्वागत. विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. 37 धावसंख्येची गरज आहे. हा सामना विजयश्री प्राप्त करण्याकरता घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर जय संतोषी माता आगरीपाडा आनगाव या संघाला सकाळच्या सत्रात केलेली अविस्मयकारक फलंदाजी जितेन आणि त्याच्या पूर्ण संघानं त्याचं पुन्हा एकदा प्रात्यक्षिक ते क्रीडांगणावरती दाखवणार का. परंतु NR बोरपाडा संघाचा जर विचार केला तर मग प्रणय बोटकुंडले असेल किंवा यश असेल ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत काबिले तारीफ आहे. 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. तेजस खरं तर इथं आपण प्रत्येकाचं नाव आदबीनं घेतलं परंतु या सगळ्या डोलाऱ्याच्या मागे आहे ना एक असं व्यक्तिमत्व आहे की जो फार मेहनत घेतोय. प्रत्येक गोडविंदेला मी बघतो प्रत्येकाची प्रॉपर तजवीज आणि हे फार गरजेचं आहे. म्हणजे ज्यांनी मेहनत घेतले ना त्याचं नाव घेणं फार गरजेचं आहे. पडद्याच्या मागचा हिरो आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा तो यथोचित मान सन्मान आदरातिथ्य. येणाऱ्याला बरोबर जेवणाची व्यवस्था, पंचांची तसदी, समालोचकांची तसदी आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्या चेहऱ्यावर असं नैराश्य नाही आहे. अगदी म्हणजे आनंदपूर्ण आणि राज देखील हे दोन्ही व्यक्तिमत्व. चला बॅट्समन जरा स्पीडअप करा. फलंदाजांना विनंती आहे 2 बॅट्समन लगेचच. जितेन आपण आपले बॅट्समन लवकर पाठवा. 37 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. मेगा ग्रँड फिनाले
मध्ये एक संघ लांबचकर तर प्रतीक्षेत आहेत. कोणता संघ आमच्या विपक्षात येतोय? रोशननं ज्या पद्धतीनं इथे खेळी केली लांबच्या, ज्या पद्धतीनं त्यानं हे क्रीडांगण गाजवलं अक्षरशः. चला आई संतोषी माता अनगाव संघ आपले जे फलंदाज आहेत ते लवकर पाठवा. मेगा ग्रँड फिनालेमध्ये आपल्यापैकीच या खेळाडूंना फायनलमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे बॅडलाईटचा फटका जो आहे नियती तुम्हाला देखील देऊ शकते, याचा देखील नोंद घ्या. दोन खेळाडू क्रीडांगणाच्या दिशेनं वाटचाल करतात. आई संतोषी माता आगरीपाडा संघ वारंवार तुम्हाला पुकार दिला जातोय की आपले जे दोन फलंदाज आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये. जितेन डिंगोरे सध्या ज्या खेळाडूचा बोलबाला आहे खरं तर या विभागामध्ये, आणि त्याला पाहण्याकरताच बराचसा प्रेक्षक वर्ग देखील इथे दाखल झाला. NR बोरपाडा संघ प्रणय बोटकुंडले समोर फार मोठं आव्हान असणार आहे, कारण प्रणय आज दिवसभरात क्वालिटी गोलंदाजी केली आहे, किफायतशीर गोलंदाजी या खेळाडूच्या मार्फत झाली आहे. जरूर तुम्ही पाहतायत जय हनुमान ट्रॉफी 2025 जय हनुमान भरे आयोजित हे भव्य दिव्य आणि अत्यंत दिमागदार आयोजन. अभि पाटील, तदनंतर आमचे सौरभजी भोईर, तदनंतर सगळेच जे आमचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांची मेहनत आहे. चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. आणि आता जेव्हा अनगावकर या क्रीडांगणावरती खेळतील तेव्हा छोट्या छोट्या चिमुकल्यांचा जल्लोष देखील तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु समोर देखील तितकाच ताकदवर संघ आहे, ज्या संघाचं नाव आहे NR बोरपाडा. क्रिकेट विश्वातलं फार मोठं ब्रँड नेम आदरणीय नरेशदादा माळी पुरस्कृत हा संघ देखील बहुतांश वेळा टेनिस क्रिकेटवर या संघानं अधिराज्य गाजवलंय. चला स्पीडअप करा. प्रणय पंचांकडनं इशारा येतोय. 37 धावा संख्येचं लक्ष समोर आहे आणि मॅचला इथून होते सुरुवात. पहिला चेंडू रामवाडी सिटी एंड कडून येऊन चाललाय. प्रणय बोटकुंडले समोर आहे बॅटिंग करण्याकरता. निलेशला तुम्ही पाहताय. आखू टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, पॉइंटचं क्षेत्र इथे टिपलीये झेल आणि संपवलाय पहिल्या फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. शिंदे साईचा जो थाट होता, हे गाणं एव्हरग्रीन आहे. कदाचित पुढचे जे फलंदाज आहेत ना त्यांना जरा रेडी ठेवा. फार जास्त वेळ घेतला जातोय अनगाव संघाकडनं, विशेषतः आगरीपाडा अनगाव संघ जो क्रीडांगणावरती खेळतोय. फलंदाज कदाचित आंतरराष्ट्रीय नियमानुसार देखील वेगानं आत जातो, त्यापेक्षाही कमी वेगानं आपले फलंदाज आत जात आहेत. या गोष्टीला इथून या गोष्टीची नोंद घ्यावीच लागेल. हार मानेल तर तो प्रणय कसला, कारण इथे ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली आहे, भविष्य फार तीक्ष्ण असणार आहे या गोलंदाजाचं. सिटी क्रिकेट असेल किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हा गोलंदाज तरबेज ठरू शकतो. इथे बॉल तयार. बँक ऑन द टार्गेट. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हे प्रणय बोटकुंडले हा 24 कॅरेट गोल्ड आहे. इथे त्यांना दाखवलाय. मोक्याच्या क्षणी संघाच्या मदतीला धावून आलाय प्रणयचा अत्यंत काटक चेंडू. बॅट्समन आउट. कदाचित हे गाणं वाजलं असावं प्रणय करताच. एक हाती किल्ले लढवलेत. नितीन गोणे जो क्रीडानगरीवरती दाखल झालाय क्रीडांगणावरती, जोपर्यंत जितेन डिंगोरे क्रीडांगणावरती उपलब्ध आहे किंवा जोपर्यंत तो स्थिर स्थावर आहे तोपर्यंत या मॅचमध्ये अनगावकर कधीही कमबॅक करू शकतील. जय संतोषी माता आगरीपाडा अनगाव हा संघ इथून अक्षरशः जीव टाकतोय या क्रीडांगणावरती, परंतु प्रणयच्या तीक्ष्ण भेदक माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागत नाहीये. नवीन बॅटर दाखल झालाय नितीन गोडे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटनं प्रति हल्ला चढवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार.
ला 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 ला. थँक्यू. आदरणीय केतनजी म्हात्रे यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे या षटकारा करता फलंदाज नितीन गोणेच्या या फलंदाजी करता पारितोषिक आलंय. षटकाराच्या मदतीनं मॅचला सुरुवात तर दिली आहे, स्टार्टअप दिला गेलाय. तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्याच्याकरता जमा झालाय. ड्रोन कॅमेराचे व्ह्यूज या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाचा फटका चांगला आहे. डाऊन द ट्रॅक स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला चेंडूला, परंतु त्या चेंडूवर आल्यात 2 धावा. समोरचं जे प्रवेशद्वार आहे तिथे बाईक कोणी पार्क करू नका. मान्यवर पाहुण्यांच्या गाड्या येण्यासाठी येण्या जाण्याकरता जागा उपलब्ध ठेवा. ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय आणि निश्चितच या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावर. प्रणयचा या षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका फसलाय. डॉट बॉलची उद्घोषणा होते आणि प्रेक्षकांना देखील आपण आपल्या कॅमेराच्या मुख्य भूमिकेत बंदिस्त करतोय. ही खरं तर ओळख आहे या ट्रॉफीची. ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही क्रीडांगणावरती पाहताय. SSSच्या माध्यमातून ऑन स्क्रीन स्वच्छ आणि लाईव्ह चित्रण. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. फटका चांगला आहे. बॉलला पाठवलंय, प्रयत्न अपुरे पडलेत आणि सरळ चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी ठोकला इथे षटकार. माननीय उमेशजी सोनवणे साहेब इथे उपस्थित होत आहेत. 1200 हा ब्रँड ज्यांचं सातत्याने आपल्याला महाराष्ट्रभर गाजताना पाहायला मिळतो. भिवंडीचे हायड्रिक MLA महेशजी चौगुले साहेब यांचं निकटवर्तीय व्यक्तिमत्व आदरणीय उमेशजी सोनवणे साहेब ज्यांच्याकडून आपल्याला लाईव्ह मात्र इथे मिळालाय. धन्यवाद. म्हणजे जी यंत्रणा असते ना पडद्याच्या पाठीमागे चालवणारे ते स्ट्रॉंग पाहिजेत. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो ना की लीडर कसाही असू द्यात, लीडरच्या मागे कोण नाही फार महत्वाचं आहे. आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व आदरणीय उमेशभाई सोनवणे. त्यांचं इथे मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूयात. या स्पर्धेकरता जी खरं तर यूट्यूबची व्यवस्था आहे त्यांच्या मार्फत जी मोफत देण्यात आली आहे. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 14, लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पाठलाग खरं तर सुरू आहे 37 या धावसंख्येचा. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे अनगावकरांना हा सामना जिंकण्याकरता. प्रेशर आहे खरं तर, कारण घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानात अनगावकर आणि आता संधी मिळते जितेन डिंगोरेला, ज्यानं त्याच्या बॅटमधनं अगदी नितीनला आपण पाहिलं आधी हलक्या हाताने. पहा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 22 धावांची गरज आहे अजून हा सामना जिंकण्याकरता. 11 चेंडू 22 धावा ज्या पद्धतीनं एकंदरीत रिक्वायरमेंट्स आहेत. अत्यंत चित्तथरारक क्रिकेट आपण सध्या पाहतोय. आदरणीय उमेशदादा सोनवणे या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. भिवंडीच्या सांस्कृतिक तथा सामाजिक नगरीतील हा एक सोनेरी सितारा आहे. चेंडू न टाकणं पसंत केलंय. कुठेतरी पदलालित्य चुकलं आणि त्यामुळे कुठेतरी चुकीचं घडू नये त्यापेक्षा ती गोष्ट न केलेली बरी. डेड चेंडू पुन्हा एकदा घोषित केलाय माधव ठाकरे सरांनी त्यांच्या विशिष्ट अशा शैलीमध्ये. बॉल तयार. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु स्वतः गोलंदाजच ट्रॅक करतोय बॉलला. धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि तब्बल याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं
टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर. नितीन गोडे आणि त्याचा साथीदार जितेन डिंगोरे हे लढतायत क्रीडांगणाच्या आतमध्ये. एका बाजूला अनगावकरांचा संघर्ष शिगेला पोहोचलाय आणि त्या विपक्षामध्ये आदरणीय नरेशदादा माळी फॅन क्लब किंवा पुरस्कृत असणारा बोरपाडा संघ सध्या क्रीडांगणावरती तो देखील स्वतः ताकद लावतोय. 5 चेंडूंमध्ये नितीन गोडे 16 धावसंख्येची सरशी फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले, या सत्रातले. विजयाकरता 20 धावांची गरज आहे. बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू उडवलाय. हा फटका नितीन गोडेचा इथे मात्र फसलाय. महत्वाचा शिलेदार, महत्वाचा सेनापती त्याच्यावर केलाय पलटवार. बॅट्समन आउट. नवीन बॅटर प्रफुल्ल क्रीडांगणावरती दाखल होत आहे. प्रफुल्ल गोडे 17 या धावसंख्येवर खरं तर इथे धोका निष्पन्न झाला, जो टेनिस क्रिकेट विश्वातला अशुभ आकडा मानला जातो. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 20 धावांची गरज आहे. जिंदगी की सफर जारी है बाबू मोशा, ये जिंदगी एक रंगमंच है और हम उसकी कठपुतलिया. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये, जिथून एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूज ऑन 18 धावा. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हलक्या हातानं ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो, हलक्या हातानं कट केलाय बॉल. फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूनं त्याला स्थगिती देखील दिली. शेवटचे 2 महत्वाचे चेंडू इथून शिल्लक आहेत. 37 धावांचं टार्गेट समोर आहे. 19 धावा अजूनही गरजेच्या आहेत. यश सध्या गोलंदाजी करतोय, फिरकीचा जादूगर आणि त्यात वेगवानता देखील आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांकरता हे आव्हान निर्माण झालंय. बॉल तयार. यश पुन्हा एकदा निघालाय. थोडंसं खेळाला स्पीडअप ठेवावंच लागेल पंच आपल्याला, अन्यथा मग शेवटचा जो सामना आहे कदाचित तो कमी षटकांचा इथून खेळावा लागेल. बॉल तयार. समोर आहे जितेन. चांगली गोलंदाजी होते, मेरिटनुसार गोलंदाजी करतोय. त्याला फलंदाजाचं पोटेन्शियल माहिती आहे, त्यामुळे त्या पोटेन्शियलला त्याचा अभ्यास करून गोलंदाजी इथे मात्र होतीये. गोलंदाज यशच्या माध्यमातून सुंदर पृथक्करण सजवतोय. या षटकातला शेवटचा बॉल क्रॉस बॅटेड फटका खेचायचा होता. इथून मात्र एक सिंगल, जे बाईचा सिग्नल, लेग बाईचा सिग्नल पंचांमार्फत आला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 9.5च्या सरासरीनं प्रतिषटक धाव फलकावर जमा झाल्यात ते 19. विजयाकरता 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत निर्णायक शेवटचं षटक. 6 चेंडू 18. बोरपाडा की अनगाव, अनगाव की बोरपाडा. सामना रंगतदार स्थितीमध्ये असणार आहे. निश्चितच या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत इथे. स्पर्धेकरता पाठबळ देणारी व्यक्तिमत्व खंबीर पाहिजेत, तर आणि तरच या स्पर्धा एक्झिक्यूट होतील किंवा या स्पर्धांना आपल्याला संपन्न करता येईल. आणि आदरणीय उमेशजी सोनवणे साहेबांसारखे खंदे पाठीराखे जेव्हा मंडळाच्या पाठीमागे उभे असतात, कदाचित निश्चितच तिथूनच या स्पर्धेला यश संपादितता प्राप्त होऊ शकते. 6 चेंडू आणि विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. फायनल तुमच्यापैकीच दोघांपैकी एका संघाला खेळायची आहे, याची देखील नोंद घ्या. सुशील डोंगरे शेवटचं षटक अत्यंत काटकतेनं, आणि पहा सगळ्या गावाचं किंवा या पंचक्रोशीचं लक्ष त्या गोलंदाजावर असणार आहे. NR बोरपाड्यानं पूर्ण त्याची जी प्रतिष्ठा आहे किंवा पूर्ण जो तोप चालवायची जबाबदारी आहे, ती आता जबाबदारी त्या सुशीलकडे दिली आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि पहा पाठलाग करतोय खेळाडू देखील. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच रुळावर आल्या 2 आगगाड्या, म्हणजे अपघात घडणार आणि घडलाय अपघात. इथे परतावं लागणार आहे फलंदाजाला. बॅट्समन आउट. धावचीची संधी निर्माण झाली आणि फलंदाज इथे मात्र बाद.
त्याकरता 16 धावसंख्येची गरज. प्रदीप चौधरीचा हा फटका ओव्हर दी लॉंग ऑफ बॉल चाललाय सीमा रेषे पलीकडे. अत्यंत गरजेचा इट्स अ मच नीडेड बाउंड्री फॉर टीम मानगाव. 4 रन, 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. पाहिजे तेवढ्या मी ते खरं तर गणेश पालकर या पॅकरनं एकनाथजी माळी त्यांचे ते शब्द आहेत. आणि कामोठे ज्या हनुमान कामोठे संघाचा रायगडचा सुपरस्टार कास्ट म्हणून ज्याची ओळख आहे तो बारका कांबळे. अत्यंत वेगानं फलंदाजी करणारे हे खेळाडू आहेत. त्यांना ती फेमकास्ट दिली गेली आहे. या क्रीडांगणावरती तशी कामगिरी होणार का? टो क्रशर फेकला होता त्यामध्ये पहा बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. फेक इथे अचूक आहे त्यामुळे परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा आणखीन एक शिलेदार बाद. फलंदाजाला इथून मात्र परतावा लागणार आहे. एक सिंगल कनेक्ट जरूर झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली 26. विजयाकरता 3 चेंडू शिल्लक आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. क्लायमेटिक कंडिशन्स या मॅचवर प्रभाव टाकतील आता एवढं मात्र निश्चित आहे. हवामान किंवा ज्या पद्धतीनं थंड हवा पूर्णतः चहू बाजूनं कारण थंडीचा हंगाम सुरू आहे. या क्लायमेटिक कंडिशनमध्ये इतक्या सहजासहजी चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तो एक बेनिफिट बॉलरला इथून आहे. तरी देखील त्याच्या विरोधात 3 चेंडूंमध्ये याच 11 धावा इथून सर केल्या जातील का? बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे आणि त्याच क्रॉस बॅटेड स्ट्रोकमुळे अपयश आलंय फलंदाजाला. कौस्तुभ आलेत. शेवटचे 2 बॉल. विजयाकरता 11 या धावसंख्येची गरज आहे. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा सध्या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय. ताकद आहे गोलंदाजीची. सुपर बॉलिंग. दर्जा आणि गुणवत्ता काय तो इथे दाखवतायत. माफ करा, लामत संघाचे जे कर्णधार आहेत त्यांना विनंती आहे आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्स मध्ये आपली ऑफिशियली रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे. विजयी संघ आणि त्या विपक्षामध्ये लामज अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बिंदास लसनेच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित असते. त्याला ठाऊक आहे या मॅचची किंमत काय. जय हनुमान ट्रॉफी इथे मात्र इनटू द मेगा ग्रँड फिनाले.